मागील 35 वर्षांपासून नांदूर मानूरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची विश्वासाची असलेली श्री गुरुदत्त नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादितचा 35वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट भास्कर निमसे, व्हाईस चेअरमन इंजिनियर रोहित निमसे, नाशिक महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव बाबा निमसे, नवनिर्वाचित नगरसेवक रिद्वेश उद्धव निमसे, पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र शांताराम शहाणे, रामचंद्र अण्णा निमसे, संदीप रामचंद्र निमसे, मच्छिंद्र निमसे, सचिन निमसे, तुषार नाठे, संजय माळी, आकाश मुकणे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अर्पण रक्तपेढीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आणि खातेदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत रक्तदान शिबिरात सहभाग घेतला। नांदूर मानूर सहित पंचक्रोशीतील शेतकरी, व्यावसायिक अथवा जनसामान्य नागरिकांचा श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेवर मागील 35 वर्षांपासून अतूट विश्वास असल्यानं पतसंस्थेत मोठ्या संख्येने खातेदारांची संख्या आहे। तसेच वेळोवेळी कामाला येणारी पतसंस्था म्हणून श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेचं नावलौकिक आहे। अतिशय छोट्या स्वरूपात सुरू झालेली ही पतसंस्था येथील संस्थापक आणि व्यवस्थापक आणि कर्मचारी वृंदांमुळे आज या पतसंस्थेचे वटवृक्ष झाले आहे। सदर वर्धापन दिन सोहळ्यात राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी रितेश उद्धव प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेवक आपल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आज गुरुदत्त सहकारी पतसंस्थाचे जे चेअरमन आहेत भास्कर निमसे यांनी एक भव्य रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे। मी सगळ्या लोकांना रिक्वेस्ट करेन की हे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आहे, तर सगळ्यांनी यावं आणि आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं, याच्यामध्ये रक्तदानाचं सहकार्य करावं। कारण इथे भरपूर अजून पण पेशंट्स आहे किंवा लोक आहे ज्यांच्यापर्यंत जे त्यांना रिक्वायर्ड रक्त आहे ते कुठलं पण कॅटेगरीज असो, ए पॉझिटिव्ह असो, मायनस असो, बी वगैरे, हे सगळ्या प्रकारचे रक्त इथे आपल्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून जमा केले जाते आणि त्यांना ही मदत पुरवल्या जाईल। म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही नक्की सगळं रक्तदान करावं। धन्यवाद। बोला। गेल्या काही वर्षापासून नाशिक जिल्ह्यामध्ये भयंकर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असं वेळोवेळी दैनिक वर्तमानपत्रांमध्ये, प्रिंट मीडिया आणि आपला सोशल मीडिया वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला त्याची माहिती मिळाली आणि खरोखरच रक्ताचा तुटवडा झाल्यामुळे अनेक पेशंट्सला आणि अपघाती जे रुग्ण आहेत त्यांना रक्त मिळणं दुरापास्त झालं होतं। ते पाहून आम्ही आमचे श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी आम्ही केलेले आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद स्थानिक लोकांनी, सर्व परिसरातील लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। तर सकाळी 10 वाजेपासून रक्तदान शिबिरास सुरुवात झालेली आहे, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। त्या ठिकाणी आमच्या प्रभाग 2चे नगरसेवक रिद्वेश निमसे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री उद्धवराव बाबा निमसे हे देखील येऊन गेले, त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि रक्तदान शिबिरामध्ये त्यांनीही भाग घेतला। असेच उपक्रम नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी सुरू करावेत रक्तदान शिबिराची, जेणेकरून रुग्णांना रक्ताचे तुटवडा निर्माण होणार नाही आणि वेळेवर रक्तपुरवठा त्यांना होईल आणि रुग्ण बरे होतील। धन्यवाद।